तर आपण दर 3 महिन्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करत असतो। दर 3 महिन्याचे आपण औषधाचा साठा आपल्याकडे घेत असतो आणि म्हणून यापुढे दर 3-3 महिन्यांनी अशा पद्धतीच्या मेडिकल कॅम्प आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याची प्रथा करण्याची सुरुवात आम्ही या निमित्ताने करत आहोत, जेणेकरून जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत, जे स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत, ते आम्ही आमच्या संपर्कातले जे बाहेरचे जे चांगल्यातले चांगले जिल्हा बाहेरचे डॉक्टर आहेत, मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, जिथे पण त्या क्षेत्रातला जो स्पेशलिस्ट आहे त्याला बोलून आम्ही त्या मेडिकल कॅम्पमध्ये उपलब्ध करणार आहोत। एकदा त्याचं निदान झाल्यानंतर परत म्हणजे त्याला पुढचं मार्गदर्शन करायचं। 3 महिन्याच्या औषधाचा साठा पण आमच्याकडे तिथे उपलब्ध असेल, त्याप्रमाणे 3 महिन्याच्या औषधाचा साठा पण तिला दिला जाईल आणि 3 महिन्यानंतर परत अशा पद्धतीचा मेडिकल कॅम्प घेतला जाईल, जेणेकरून सातत्याने जे स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत, जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत, त्या बाबतीची कमतरता आपल्या जिल्ह्यामध्ये भासू नये या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही उचलायचं ठरवलेलं आहे। याला लागणारं जे काही आर्थिक ताकद आहे ती जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मी द्यायचं ठरवलेलं आहे। म्हणून एका बाजूला राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीचं सेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांना आम्ही देत राहावं, जेणेकरून जिल्ह्यातल्या नागरिकांना जे काय आरोग्य सेवेच्या अपेक्षा आहे ती आमच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा छोटासा प्रयत्न आहे।